स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा दिलासा मिळालाय। ज्या पिपाणी चिन्हामुळे पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा विधानसभेत फटका बसला होता, ते पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगाने हटवलंय। बघूया त्या संदर्भात सविस्तर। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला। ज्या पिपाणी चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभा आणि विधानसभेत मोठा फटका बसला होता, ते पिपाणी चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून वगळण्यात आले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हे चिन्ह वगळण्याची मागणी केली होती। लोकसभेत पिपाणी चिन्हाचा शरद पवारांना मोठा फटका बसला होता। चिन्हाच्या नावात साधर्म्य असल्यामुळे त्याचा तोटा झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता। लोकसभेत शरद पवारांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह देण्यात आलं होतं, तर या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं। पवारांना देण्यात आलेल्या चिन्हाचं नाव होतं तुतारी वाजवणारा माणूस, तर पिपाणीला नाव देण्यात आलं होतं तुतारी। विधानसभा निवडणुकीआधी पवारांच्या राष्ट्रवादीनं पिपाणी चिन्ह वगळण्याची मागणी केली होती, मात्र या निवडणुकीतही पवारांच्या राष्ट्रवादीचं तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह होतं। तर निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह कायम ठेवलं, मात्र त्याचं नाव ट्रम्पेट केलं। या निवडणुकीतही फटका बसल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून पिपाणी हे चिन्ह वगळण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला। त्यामुळे या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला। निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणूक आयोगाला आता जाग आल्याचा टोला अनिल देशमुखांनी लगावलाय। आमचा सुरुवातीपासून निवडणूक आयोगाला मागणी होती की पिपाणी हे चिन्ह आपण बदलावा, पण दबावाखाली निवडणूक आयोगाने हे चिन्ह बदललं नाही। त्याच्यामुळे मोठा फटका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसला। पण आता इलेक्शन कमिशनचे डोळे उघडले, उशिरा का होईना, त्यांनी आता हे चिन्ह रद्द केलं। विधानसभेत पिपाणी चिन्हाचा पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसला आणि निवडणुकीत त्याचा पराभव झाला। नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार राणी लंके यांनाही ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसला। अजित पवार गटाचे काशीनाथ दाते यांनी राणी लंकेचा अवघ्या 1526 मतांनी पराभव केला। इथं ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार सकराम मालू सरक यांनी 3582 मतं घेतली। नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघात भाजपचे भीमराव केराम यांनी शरद पवार गटाचे प्रदीप नाईक यांचा 5636 मतांनी पराभव केला। या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावर उभे असलेले अपक्ष उमेदवार अशोक ढोले यांनी 5311 मतं घेतली। जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी शरद पवार गटाचे विजय भांबाळे यांचा 4516 मतांनी पराभव केला। ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार विनोद भवाळे यांनी 7430 मतं घेतली। जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांचा अवघ्या 2309 मतांनी पराभव झाला। शिंदे सेनेचे हिकमत उढान विजयी झाले। या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शेळकेंनी 4830 मतं घेतल्यानं टोपेंना त्याचा फटका बसला। तर लोकसभेत विधानसभेत ट्रम्पेटचा फटका बसल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा मिळाला। निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह वगळल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला याचा फायदा होणार असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।